नमस्कार. शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. अनेक चटण्या वेगवेगळ्या प्रकारात तयार केल्या जातात. चटणीमुळे जेवणाची रंगत वाढते. महाराष्ट्रात खुरासणीची चटणी प्रत्येक घरात केली जाते. इंग्रजीत याला नायजर सीड्स असे म्हणतात. काही ठिकाणी कारळे म्हणून सुद्धा ओळखले जाते. खुरासणीचे अनेक फायदे देखील आहेत. शरीरातील जळजळ कमी करते, चकमा भरून काढते, त्वचेचे रक्षण करते, तसेच वजन वाढविण्यास मदत करते. ही चटणी संपूर्णपणे महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. आरोग्यदायी आणि पौष्टिक असणाऱ्या या चटणीचा प्रकार आज आपण बघणार आहोत. कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोबत लागणारे साहित्यही बघूया. खुरासणी चाळणीने चाळून घ्यायचे, मग त्यातले बारीक खडे असतील ते निघून जातील. साफ करून स्वच्छ करून मी ही खुरासणी पाव किलो घेतलेली आहे. इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, ते अर्धी वाटी आहे. चवीनुसार मीठ आहे. 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर आहे. चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूया. कढई गरम झाली. आता आपण त्यामध्ये खुरासणी टाकूया. 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर मग भाजून घ्यायची. सतत हलवत राहायचं. हलवलं जर नाही ना तर खाली लागू शकते. खुरासणी जर खमंग भाजली ना तरच चटणीला छान स्वाद लागतो. काही ठिकाणी ही चटणी वेगळ्या पद्धतीने केली जाते, काही ठिकाणी वेगवेगळे जिन्नस वापरून बनवतात. 7 मिनिटं मी सतत हलवून खमंग भाजून घेतली. भाजल्याचा जो वास येतो ना तो खूप छान येतोय. आता मी गॅस बंद करते. एका ताटामध्ये थंड करायला काढून ठेवते. मी काढून घेतलंय. आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरमधून वाटवायचं आहे. थंड झाली. आता आपण याची चटणी तयार. मिक्सरच्या भांड्यात मी खुरासणीचा अर्धा भाग आधी वाटून घेते, अर्धा भाग नंतर वाटून घेणार आहे. मी याच्यामध्ये लसूण आधी टाकत नाही, कारण खुरासणीसोबत लसूण बारीक होणार नाही. मी नंतर वाटून घेते. बंद चालू करून अशा पद्धतीने मी वाटून घेतले. तुम्ही बघू शकता. राहिलेला अर्धा भाग वाटून घेते. राहिलेली खुरासणीसुद्धा तशीच मिक्सर बंद चालू करून वाटून घेऊ. भाजलेली खुरासणी आपण मिक्सरमधून वाटून घेतली. ती वाटलेली खुरासणी मी ज्या कढईत खुरासणी भाजली होती ना त्यातच मी मिक्स करणार आहे. तुम्ही बघू शकता पद्धतीने मी बारीक केली. आता त्याच्या टाकण्यासाठी मसाला तयार करूया. लसूण टाकूया. त्याला लावून बारीक वाटूया. मी खुरासणी सोबत का नाही टाकला तर बारीक झाला नसता, म्हणून मी सेपरेट त्याला बारीक करून घेते. आता मी मिक्सरमध्ये लसूण वाटला आहे. जास्त बारीक केलेला नाही, थोडासा जाडसरच आहे. आपण थोडीशी खुरासणी टाकूया. मिरची पावडर आहे ती पण टाकते. नुसार मीठ टाकते. तुम्ही ह्या ठिकाणी मिरची पावडरच्या ऐवजी सुक्या लाल मिरच्या पण वापरू शकता. त्या भाजून घ्यायच्या. कोणी ह्या ठिकाणी कारळाची चटणी किंवा खुरासणीची चटणी बनवताना शेंगदाणे टाकतात, तीळ टाकतात. तर तुम्ही टाकत असाल तर टाकू शकता. पुन्हा मिक्सरला लावून घेतलेल्या खुरासणीमध्ये आपण आता हे मसाला, लसूण, थोडीशी खुरासणी टाकून घेतली होती ना ते टाकूया त्याच्यात आणि पुन्हा मिक्सरला लावून घेऊ. पहिल्यांदा हे सगळं एकजीव करून घेऊया. तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे तुम्ही मसाले वाढवू शकता. मी हातानेच मिक्स करून घेते, म्हणजे वाटलेला लसूण आहे ना सगळ्या चटणीला एकसारखा लागेल. मिक्स करून घेतलं. आता थोडं मध्ये टाकून पुन्हा जास्त बारीक करायचं नाही, फक्त बंद चालू करून 2 ते 3 सेकंदासाठी फिरवायचं. पद्धतीने मी मिक्सरला लावून 2 ते 3 सेकंदासाठी फिरवून घेतलं. ह्या चटणीला लसूण खूप लागतो. तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. राहिलेली चटणीसुद्धा मी वाटून घेते. तरी मी सगळी चटणी बनवून घेतली, मिक्सरमध्ये वाटून घेतली. तुम्ही बघू शकता चटणीचा कलर किती सुंदर आला आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि चटणी झाल्यावर ना 10 ते 15 मिनिटांनी ना काय करायचं, हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवायची, म्हणजे चटणी खूप दिवस टिकते. जेवणाच्या वेळेस थोडीशी चटणी बाजूला काढून त्यामध्ये तेल मिक्स करून जेवणाच्या ताटात तोंडी लावण्यासाठी ठेवायची. चटणी लांबच्या प्रवासात नेऊ शकता किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकता. खुरासणीची चटणी तयार झाली. माझ्या सासरी या चटणीला तिळकुटाची चटणी म्हणतात. तुमच्याकडे या चटणीला कोणतं दुसरं नाव असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. या पद्धतीने खुरासणीची चटणी नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.